तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते तायडे, नुपूर, आशाई आणि तिच्या मैत्रिणींपासून. तर आता इथे नुपूर म्हणते, हो मी आहे तिची न झालेली सून. घेतला तिने पुढाकार माझं पुन्हा एकदा लग्न लावण्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, असं म्हणून जोरात ओरडते नुपूर त्या सगळ्या मैत्रिणींना. तायडेच्या मल्हार सरांबरोबर लग्न झालं होतं ना, तेव्हा निघून गेले होते मी, असं म्हणते नुपूर. म्हणून तिने माझी समजूत काढली आणि म्हणून आज इथे सासरी आले. तिने जन्म दिला नसेल मला, पण तिने फक्त माझ्या सुखाचाच विचार केलाय कायम, असं म्हणते नुपूर. आशाबाईची किंमत लावताय तुम्ही? तिने तिच्या न झालेल्या सोनेला स्वतःची मुलगी समजलंय आणि फक्त समजलंय नाही, तिच्यासाठी काही करायची तयारी असते तिची, असं म्हणते नुपूर. आशाबाईची किंमत तुम्हीच काय, देव सुद्धा लावू शकणार नाही, असं म्हणते नुपूर. खूप जास्त रडत असते आशाई. आणि काय हो, काय व्यवसाय तुमचा, असं म्हणते नुपूर. पोठा पाण्यासारखी व्यवसाय काय करता? तर ती बाई म्हणते माझ्या नवऱ्याचा. तर आता नुपूर म्हणते एक्झॅक्टली. आणि तुम्ही? माझा फॅमिली बिझनेस आहे, असं म्हणते ती. तुमचंही असंच असेल, असं म्हणते नुपूर. नवरे, फॅमिली, वडिलांचा यांच्याच जोरावरती तुम्ही या सगळ्या किटी पार्टीज आणि श्रीमंतीचे चोचले करताय, असं म्हणते नुपूर. तुमच्यापैकी कोणीही सेल्फ मेड असल्याचा दावा करू शकतो का, असं म्हणते नुपूर. ह्या बाईला तुमच्या एवढं इंग्लिश कळत नसेल. नेटवर्थ, व्हॅल्यू या शब्दांचा अर्थ माहित नसेल तिला. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, व्हॅल्यूज हा शब्द फक्त फायनान्स आणि वेल्थच्या संबंधित नाहीये. व्हॅल्यूचा दुसरा अर्थ आहे संस्कार, आणि हे तुमच्यापैकी कोणाकडेही नाही आहे, असं म्हणते आता नुपूर. आणि त्या सगळ्या बायका मात्र इकडे तिकडे बघायला लागतात. तुमच्या आईच्या वयाची आहे ती, असं म्हणते नुपूर. तरीही तिच्या बरोबर असं वागला, तसं म्हणते नुपूर. तुम्हाला काय माहिती हो तिच्याबद्दल, असं म्हणते नुपूर. तिचा नवरा गेल्यानंतर स्वतःच्या कष्टाने तिने घर चालवलंय, पोरांना वाढवलं, शिकवलं, एक एक पैसा जोडून तिने चाळीत स्वतःचं घर घेतलं. कुणासमोर हात नाही जोडलं तिने. देवाने खूप परीक्षा बघितली तिची, पण तरीही आयुष्यात खचली नाही ती कधी, असं म्हणते नुपूर. तिचा मुलगा गेला तरीही माझ्यासाठी ती माझ्यासोबत आली. तिच्या जागी कोणी असलं असतं ना, माझा मुलगा तर आता गेला, आता ह्या मुलीशी माझा काय संबंध आहे, असाच विचार केला असता, असं म्हणते आता नुपूर. पण तिने तो विचार केला नाही, माहितीये का, कारण तिच्याकडे मनाची श्रीमंती होती. तुमच्या नजरेत तिची किंमत शून्य आहे ना, पण माझ्या नजरेत त्या शून्याचीही खूप मोठी किंमत आहे, असं म्हणते आता नुपूर. सगळ्यांना ऐकून धक्का बसतो. मनातला अहंकार, लोभ, अपेक्षा हे सगळं शून्य असल्याशिवाय तिच्या सारखं वागू शकत नाही कुणी, असं म्हणते नुपूर. असेल तिची किंमत शून्य, पण तुम्हाला माहिती आहे ना, शून्याशिवाय कुठली गोष्ट पूर्ण होत नाही, असं म्हणते नुपूर. ओके, असं म्हणते आता तायडे. त्या श्रीमंती बघून इथे राहायला आल्या नसतील कशावरून, असं म्हणते तायडे. चाळीत राहत होत्या ना त्या, असं म्हणते तायडे. चाळीत तर तुम्ही राहत होता, असं म्हणते नुपूर. तर आता धक्काच बसतो तायडेला, हिला कसं काय माहिती म्हणून. ताडेच्या आईबाबांना सुद्धा धक्का बसतो. तर आता ताडेच्या मैत्रिणी सुद्धा आ करून बघतच राहतात. सगळ्यांना खूप जास्त धक्का बसलेला असतो. तुम्ही पण हे सगळं बघूनच आलात का इथे, असं म्हणते नुपूर. तर आता मल्हारला दाखवलंय, तर मल्हार आता नुपूरच्या माहेरी आलेला असतो. अन्वय दादा असं करत येतो तो, मल्हार सर या ना या, असं म्हणून तो आतमध्ये बोलावून घेतो आता अन्याय. बसा बसा, चहा घेऊन येतो, असं म्हणतो. आणि आता मल्हार बसतो. तर मल्हार शोधत असतो नुपूरला. हे घे, असं म्हणतो आणि चहा देतो तो मल्हारला. थँक्यू, असं म्हणतो मल्हार. आज इथे कसं काय येणं केलं, काही जवळपास काम होतं का, असं म्हणतो तो. नाही, काम वगैरे नाही, सहज, असं म्हणतो मल्हार. पण तुम्ही आलात, खूप छान वाटलं, असं म्हणतो अन्वय. तर मल्हार इकडे तिकडे बघत असतो. घर शांत शांत वाटतंय ना, असं म्हणतो तो. हा, असं म्हणतो मल्हार. घरातले सगळे गेलेत पिक्चर बघायला. अहो, तो लहान मुलाचा पिक्चर आलाय ना, तो बघायला गेले, तसं म्हणतो अन्वय. चहा घ्या चहा, असं म्हणतो तो. तर आता चहा घेत असतो मल्हार. नुपूर इथे आली आणि डायरेक्ट पिक्चर बघायला गेली, असं म्हणतो मल्हार. चाललंय का हिचं, असं म्हणतो तो. अन्वय दादा, पोलिसांनी पुन्हा काही त्रास दिला नाही ना, असं म्हणतो मल्हार. नाही नाही, असं म्हणतो अन्वय. अजिबात नाही, असं म्हणतो तो परत. ठीक आहे, असं म्हणतो मल्हार. आणि नुपूर कुठल्या थिएटरमध्ये गेली आहे पिक्चर बघायला, असं म्हणतो मल्हार. नुपूर, असं म्हणतो अन्वय. नाही, नुपूर नाही गेली पिक्चर बघायला. नीना निशू गेलायत. लहान मुलाचा पिक्चर आहे म्हणाल होतं ना. नुपूर जर का येणार असती तर कळवलं असतं तिने आधीच, असं म्हणतो अन्वय. मला म्हणाली होती की माहेरी जाते म्हणून. नाही नाही, असं म्हणतो अन्वय. सकाळपासून मी तर घरीच आहे, असं म्हणतो अन्वय. तर आता परत सुमती निवास दाखवलंय. तर आता तायडेच्या मैत्रिणी म्हणतात, सागरिका व्हॉट इज दिस, काय ऐकतोय आम्ही, असं म्हणतात त्या. तू चाळीत राहत होतीस, चॉल म्हणजे स्लम का, असं म्हणतात त्या. राहिले होते मी चाळीमध्ये, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून, पण थोडेच दिवस मी राहिले होते, असं म्हणते आता तायडे. मी इथे आल्यानंतर मल्हारला मदत केली, तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि मग स्वतःच्या जोरावर सगळं कमावलंय, असं म्हणते तायडे. तरीही तुम्ही चाळीत राहत होता, हे सत्य काही बदलणार नाही आहे ना, असं म्हणते आता नुपूर. तुम्ही आधी चाळीत राहायचा, मग इथे आला ना नंतर, असं म्हणते नुपूर. मग तुम्हाला हे लाईफस्टाईल आणि श्रीमंतीचं अट्रॅक्शन होतं कशावरून, असं म्हणते नुपूर. हे बघ, मी ना कुणाच्या परक्याच्या घरी नाही आले, माझ्या हक्काच्या घरी माझ्या माणसांसोबत राहायला आले, असं म्हणते तायडे. नाटक करून तुम्ही परत आला, असं म्हणते आता नुपूर. पण माझी आई प्रेमापोटी आली आहे इथे.
येण्यामागे तिचा काही स्वार्थच नाही आहे असं म्हणते नुपूर. खोटं आणि वरवरचं वागून ती गळ्यात पडत नाही कुणाच्या असं म्हणते नुपूर. हा यू आर सो नाईस, यू आर सो काइंड असं बोलून ती कुणाच्याही पाठीमागे जाऊन कारस्थानं करत नाही असं म्हणते नुपूर. तिला मनातून वाटतं म्हणून करते ती असं म्हणते नुपूर. तिचा हेतू चुकीचा नाहीये, तिचे इमोशन्स खोटे नाही आहेत. प्रत्येक नातं जपते ती असं म्हणते नुपूर. म्हणून इथून पुढे तिच्या बरोबर बोलताना असं म्हणत असे नुपूर. तर आता तायडे तिचा हात पाठीमागे करते नुपूरचा. खूप बोलीस असं म्हणते तायडे. माझे इंटेन्शन चुकीचे आहे ह्याचा एकतरी पुरावा आहे तुझ्याकडे असं म्हणते तायडे. दाखवू असं म्हणते नुपूर. एवढंसं सांगितलं त्यांना की तुम्ही चाळीत राहायचा तर त्यांची तोंड बघा काय झाली. बाकीचं सांगितलं ना तर सांगू का असं म्हणते नुपूर. तायडेचे सगळे आईबाबा वगैरे घाबरतात बघा प्रेक्षक हो. नका मध्ये येऊ सागरिका खानविलकर, मी नाही सांगणार असं म्हणते नुपूर. 4 लोकांमध्ये एका माणसाचं इन्सल्ट करणं हे एक इन्सिक्युअर माणसाचं लक्षण असतं आणि मी नाही आहे इन्सिक्युअर. तुमचा अपमान मी आज नाही करणार, पण एक दिवस सगळ्यांसमोर तुम्हाला नाही उघडं पाडलं ना तर नावाची नुपूर नाही. आणि त्या एका दिवशी तुमची किंमत काय होईल माहितीये का असं म्हणते नुपूर. तर आता ती कपाळाजवळ येते तायडीच्या आणि 0 लिहिते ती आपल्या ओठाने. 0 असं म्हणते नुपूर. असं होऊ नये असं वाटत असेल तर देवाला प्रार्थना करा असं म्हणते नुपूर. अरे एसी चालू आहे तरी घाम का आलाय तुम्हाला असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर घेते टिश्यू पेपर्स आणि पुसते ती घाम तायडीचा. घ्या असं म्हणते नुपूर आणि ते टिश्यू पेपर देते तायडीच्या हातात. हे सगळं बरं नाही दिसत हा असं म्हणते नुपूर. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दलची जी भीती आहे ना ती तशीच ठेवा असं म्हणते नुपूर. चुकीचं केलंय तुम्ही खूप आज. तर आता नुपूर खूप चिडलेली असते आणि निघून जाते ती तिथून. तायडे मात्र तिथेच होऊन थांबलेली असते. चला ये असं म्हणते नुपूर आणि घेऊन जाते ती आशाईना. आणि तायडे आणि तिच्या मैत्रिणी तिथेच थांबलेल्या असतात. तायडेला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. मल्हार सर असं म्हणतो अन्वय, तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे असं म्हणतो अन्वय. तर इथे परत ताईचं सीन दाखवलंय जिथे मल्हार भेटायला आलेला असतो अन्वयला. तर आता अन्वय विचारत असतो काही प्रॉब्लेम आहे का तुझ्यामध्ये आणि नुपूरमध्ये. तर आता मल्हार म्हणतो काय नाही, अहो लग्नानंतरच्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स होतच असतात असं म्हणतो अन्वय. मल्हार हसतो. जास्त टेन्शन घेऊ नका असं म्हणतो अन्वय. इथे नाही आली तर मग गेली कुठे असं म्हणतो मल्हार. सकाळी म्हणत होती माझं काहीतरी सिक्रेट आहे. नेमकं काय असं म्हणतो मल्हार. काय लपवते ती माझ्यापासून असं म्हणतो मल्हार. मल्हार सर असं म्हणतो अन्वय. माझ्या अनुभवावरून तुम्हाला एक सांगू का, नवरा बायकोमध्ये भांडण झालं तर आपण गप्प बसावं असं म्हणतो तो. बायकोला जे काय बोलायचं असेल ना ते बोलू द्यावं. थोड्या वेळाने ती आपोआप शांत होते. पण आमची नुपूर तशी नाही आहे हा, खूप समजूतदार आहे. नाही तुम्ही आता नुपूर आणि मीनामध्ये कम्पेअर केलं ना तर तुम्हाला नक्की फरक कळेल असं म्हणतो अन्वय. नुपूर अगदी शांत आहे आणि संस्कार आहे असं म्हणतो मल्हार. तुम्हाला खरंच सांगू का, नुपूर सारखी बायको मिळाला मागच्या जन्मीचं पुण्यच लागतो असं म्हणतो तो. नुपूर माझ्याशी खोटं का बोलली असेल असं म्हणतो मल्हार. तिचं असं काय सिक्रेट आहे जे ती मला सांगत नसेल असं म्हणतो मल्हार. तर आता तो मनातल्या मनात खूप विचार करत असतो. तर आता आशयानं घेऊन खोलीमध्ये आलेली असते नुपूर आणि म्हणते ती आई कशाला इतका विचार करताय आणि पुसत असते ती तो 0 लिहिलेला असतो तो कपाळावर. अजून काय बोलल्या तर तो त्यांचा प्रॉब्लेम असं म्हणते नुपूर. तू का एवढा त्रास करून घेतेस, तू प्लीज विसर असं म्हणते ती. आशा आईना खूप त्रास झालेला असतो आणि त्या बडबडत असतात. प्लीज एवढा विचार करू नकोस, त्यांना महत्व देऊ नकोस असं म्हणते नुपूर. आपल्याला माहिती आहे ना काय खरं आहे ते असं म्हणते नुपूर. पण काय चुकीचं बोलल्या ते असं म्हणते आशा आई. आपण तर सारथी गरीब माणसं, मल्हार इतका श्रीमंत. उद्या जर लोकांना बघून असं वाटलं की खानविलकर यांच्या श्रीमंतीकडे बघून मी हे सगळं केलं तर काय चुकलं त्यांचं असं म्हणते ती. नाही हे खरं असं म्हणते नुपूर. आणि अगं त्या बाईने तुला मुद्दाम त्रास व्हायला हवा म्हणून हे सगळं केलं. आपण का विचार करायचा या गोष्टीचा असं म्हणते नुपूर. आपण नाही केलं तरी लोकांना जे काय बोलायचं आहे ते बोलणारच ना असं म्हणते आशाई. तुला ना मी सांगते तू विचार करू नकोस, त्यांना ना काहीतरी हवंच असतं गॉसिप करण्यासाठी लोकांना. दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी जज करण्या इतका सोपा टाइमपास नाही आहे ह्या जगात असं म्हणते नुपूर. पण नुपूर तू तरी या लग्नाला नकार दिला होतास असं म्हणतात आई. मी हट्ट केला तुला इथे ये म्हणून असं म्हणतात त्या. मग हे सगळं मला हवं होतं म्हणून मी केलं असं त्यांना वाटतं तर काय चुकलं असं म्हणतात आशाई आणि त्यांना त्रास व्हायला लागतो. मी काय म्हणते असं म्हणते नुपूर. या सगळ्याचा विचार प्लीज करू नकोस असं म्हणते नुपूर. माझा ऐकतेस, तू जरा आराम कर प्लीज असं म्हणते नुपूर. उगाच तुझा बीपी शूट होईल असं म्हणते ती. हे सगळं आहे ना संपवायला हवं नुपूर असं म्हणतात आई. किती आयुष्य राहिले माझं, संपत का नाही असं म्हणतात आशाई. माझ्यामुळे तुला नको त्रास व्हायला असं म्हणतात आशाई. हे बघ तू कुठलाच विचार करू नकोस हा असं म्हणते नुपूर. तू आराम केलास ना तुला बरं वाटेल, तू आराम कर माझ्यासाठी असं म्हणते नुपूर. प्लीज आई पड ना असं म्हणते नुपूर. तर आता ती झोपवते आशाईंना. तर आता आशाई झोपतात. खूप जास्त त्रास झालेला असतो आशाईंना. शांत हो असं म्हणते नुपूर. आशाईंना खूप जास्त त्रास झालेले दाखवले. काहीतरी करायला हवं असं म्हणतात आशाई. ह्या गोष्टीकडे असं सतत दुर्लक्ष नाही करू शकत मी असं म्हणत असतात त्या मनातल्या मनात. आणि नुपूरला पण खूप जास्त वाईट वाटत असतं. तर आता नुपूर जात असते त्या खोलीतून आणि बघत असते आशाईंना लांब थांबून.
तर तिला आठवतं कसं आशा येऊन पडलेली असते तिच्यावर आणि कसं रडत असतात त्या आणि कसं शिन्नी लिहिलेलं असतं त्यांच्या कपाळावर. या घरची श्रीमंती बघून स्वतःच्या न झालेल्या सुनेच्या लग्नाचा पुढाकार घेतला तुम्ही असं म्हटलेलं असतात ना त्या बायका. सगळं आठवत असतं नुपूरला सुद्धा आणि आशाईंना सुद्धा आणि दोघींना पण खूप वाईट वाटत असतं. खूप जास्त रडत असते नुपूर अवस्था बघून आशाईंची. तर आता तिला खूप रडायला येतं त्यामुळे निघून जाते तिथून नुपूर. तर आता इथे रात्र झालेली दाखवले तर आता नुपूर आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच मल्हार आलेला असतो. तर आता मल्हारच्या बाजूला येऊन बसतो. तर आता तो बघतो नुपूरकडे. शुक शुक असं करतो तो. मिसेस नुपूर मल्हार खानविलकर, काय होतात कुठे तुम्ही सकाळपासून? सगळीकडे शोधलं तुम्हाला असं म्हणतो तो. तुम्ही माहेरी जाताय असं म्हणून सांगितलं तर तुम्हाला तिथे जाऊन शोधलं. अनवय दादा भेटला तिथे पण तुम्ही नव्हता असं म्हणतो मल्हार. ए नुपूर, तू ती एजन्सी वगैरे जॉईन केलीस का? म्हणजे सिक्रेट काम असलं तरी सांगून जायचं ना असं म्हणतो तो. खोटं बोलून कशाला जायचं असं म्हणतो मल्हार. आणि मला रस्त्यावर असं सोडून गेलीस तू असं म्हणत असतो तो. तर आता खूप चिडते नुपूर आणि म्हणते बस करा मल्हार सर. असू शकतात ना एखाद्याचे सिक्रेट्स, असू शकतात की नाही एखाद्याचे सिक्रेट्स, आणि त्यामुळे समोरच्याला त्रासही होऊ शकतो. तुमच्यासाठी काय प्रत्येक नातं एक गंमत आहे का हो असं म्हणते नुपूर. समोरच्याला काय वाटतं तिच्या मनात काय आहे ह्याचा कधी सुद्धा विचार करता तुम्ही की नाही असं म्हणते नुपूर. तुमच्यासारखं प्रत्येक गोष्ट मी लाईटली घेऊ शकत नाही. मनात नसताना मी नाही हसू शकत आणि तुमच्याशी त्याच्याबद्दल बोलूही नाही शकत असं म्हणते नुपूर. आणि हे जर तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्ही नवरा म्हणून खूप मोठं फेलियर आहात असं म्हणते नुपूर. तर आता मल्हारला कळतच नाही एवढं का चिडले नुपूर म्हणून आणि नुपूरला खूप जास्त त्रास झालेला दाखवलाय. मल्हारला मात्र रडायला येतं. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. तर आता तो उभारतो. आय एम रिअली सॉरी असं म्हणतो तो. मी फक्त तुझा मूड लाईट करण्यासाठी प्रयत्न करत होतो असं म्हणतो तो. खरंच मला तुला त्रास नव्हता द्यायचा असं म्हणतो मल्हार आणि रडत असतो तो. आय नो पार्टनरची सुद्धा अशी एक स्पेस असते आणि ती जपली पाहिजेत. कदाचित मी ती स्पेस नाही देऊ शकलो तुला असं म्हणतो तो. माझं चुकते खरं तर असं म्हणतो तो. नाही असं म्हणते नुपूर. मी जरा जास्तच बोलले असं म्हणते नुपूर. माझ्या मनाचे काय साठलंय ते सगळं बाहेर निघालंय असं म्हणते ती. सॉरी असं म्हणते ती. ए असं म्हणतो मल्हार. म्हणजे आम्ही आपल्या नात्याची दुसरी लेवल कंप्लीट केली असं म्हणतो मल्हार हसत. जे टाळे असं म्हणतो तो. सेकंड लेवल असं म्हणते नुपूर. मला सांग माणूस कुणावर चिडतो कुणावर रागवतो असं म्हणतो तो. आपल्या माणसांवर ना. आता तू कशी अधिकाराने फायरिंग केलीस माझ्यावर असं म्हणतो तो. ही आपली दुसरी पायरी होती आणि आम्ही दोघे चढलोय ती असं म्हणतो तो. आणि शेक ऑन दॅट असं म्हणतो तो आणि हात घेतो तो तिचा हातामध्ये. तर आता नुपूर बघतच असते तिच्याकडे. तर आता पाठीमागे येते आपला हत्ती. तर आता चिडते खूप आणि निघून जाते तिथून नुपूर. सॉरी असं म्हणतो तो आणि मात्र ती निघून जाते तिथून. मल्हार सर घाई होती असं म्हणतो मल्हार. आणखी थोडे पेशन्स ठेवावे लागणार आहे तुम्हाला असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर बाहेर आलेली असते आपल्या खोलीच्या. तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो. आता कोणाचा फोन आहे असं म्हणते आता नुपूर. तर आता ती फोन घेते. हॅलो असं म्हणते नुपूर. हा मी गुलमोहर चाळीतून वनिता बोलते असं म्हणते ती. मावशी आठवलं का असं म्हणतात त्या. हो हो काय झालं असं म्हणते आता नुपूर. अहो त्या संजनाचा गोरेगावच्या चाळीतला पत्ता मिळालाय असं म्हणते ती बाई. तो तुम्हाला द्यायचा होता म्हणून फोन केला असं म्हणते ती. सांगा सांगा असं म्हणते आता नुपूर. असं करते त्या पत्त्याचा ना फोटो काढून तुमच्या मोबाईलवर पाठवते असं म्हणते ती. चालेल ना असं म्हणते ती. हो हो पाठवा पाठवा असं म्हणते नुपूर. तर आता ती बाई सांगणार असते संजनाचा पत्ता. आता संजनाचा पत्ता सुद्धा मिळाला. आता लवकरच मल्हार सरांच्या बाबतीत काय घडलं होतं हे मला समजेल असं म्हणते ती. तर आता रात्रीचीच वेळ असते. तर आता ताडी बसलेली असते आपल्या खोलीमध्ये आणि अंधार असतो. तर तिला आठवतं ते श्रीमंती बघून इथे राहायला आले नसतील हे कशावरून असं म्हटलेली असते ना ती. चाळीतून इथे आले त्या असं म्हटलेली असते ना तायडे. तर तेवढ्यातच नुपूर म्हटलेली असते तुम्ही सुद्धा ही श्रीमंतीच बघून इथे आला होता ना कारण तुम्ही सुद्धा पहिला चाळीतच राहायचा असं म्हणते नुपूर. तर आता हे सगळं ऐकून तायडेला दुःख होत असतं आणि सगळं आठवण करत असते ती. नाटक करून तुम्ही परत आलाय. खोटं आणि वरवरचं वागून गळ्यात पडत नाही ती कुणाच्या. एक दिवस सगळ्यांसमोर तुम्हाला नाही उघडं पाडलं ना तर लक्षात ठेवा असं म्हणते नुपूर. त्यावेळी तुमची एका दिवसात किंमत काय होईल असं म्हणून ती झिरो लिहिते. ताडेच्या कपाळावरती आठवतं आता ताडेला आणि ती खूप दुःखी असते. तर तेवढ्यातच जी आईबाबा येतात खोलीमध्ये आणि खूप जास्त अंधार असतो ताडेच्या खोलीमध्ये. तर आता तिचा बाबा येतो आणि लाईट लावतो. तर आता ते बघतात ताडेला. तायडे खूप दुःखी होऊन बसलेली असते. तिची आई येते आणि बसते तिच्या बाजूला. तायडे असं म्हणते ती. अगं तायडे अगं ती नुपूर वेडी आहे ग. काय बडबड करत असते. तू नको लक्ष देऊ हा तिच्याकडे. आपण आहे ना तिला असं म्हणत असते. गप्प का असं म्हणते तायडे तिच्या आईला. तर आता उभारते तायडे. तर आता ती कपाट उघडते आपलं. त्याच्यामधून काहीतरी काढते ती. त्याच्यामध्ये एक रजिस्टर असतं. तर त्याच्यामध्ये फोटोज असतात. तर फोटोज घेते आणि काढते ती बाहेर. तर आता ती हात धरते त्या फोटोला. मी नाटक करते असं म्हणाली ना ती. माझे इंटेन्शन चुकीचे आहेत हे सगळ्यासमोर ती उघडणार असं म्हणते ती. हा मग ठीक आहे ना लपवायसारखं काय राहिलंच नाही. माझंच चुकलं. उगच तिला दुखावत होते धमक्या देत होते. डायरेक्ट वार करायला हवा होता. मारून टाकते तिला असं म्हणते तायडे. तर तिचे आईबाबा दोघे घाबरतात. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा तरी त्यामध्ये काय ते मिसेस खानविलकर असं म्हणून आपल्या हातामध्ये हात घेतो मल्हार.
नुपूरचा. गेलेल्या माणसांची कमी मला भरून काढता येते की नाही मला माहित नाही, पण आय विल ट्राय माय बेस्ट. तुला कधीही एकटं नाही वाटू देणार मी, असं म्हणतो मल्हार आणि नुपूर रडते आणि त्याच्या खांद्यावर पडते. तर आता इथे तायडेला दाखवलंय. तर आता ती फोटो देते त्या मुलगीला. हिचं नाव आहे संजना असं म्हणते तायडे. नुपूर आणि संजनाचं काय संबंध असं म्हणते ती. मी सांगते तेवढंच करायचं असं म्हणते तायडे. तर आता नुपूर आलेली असते विश्वकर्मा चाळीमध्ये संजनाला शोधण्यासाठी. मला संजनाला गाठायचं असं म्हणते ती आणि रिक्षावाली म्हणून तीच मुलगी आलेली असते. तर आता नुपूर म्हणते संजना, हो मीच आहे संजना असं म्हणते ती. तर आता शूट करायला आलेली असते रिक्षावाली. तर आता तुम्ही सागरिका खानविलकरांना ओळखता का असं म्हणते नुपूर. तेवढ्यातच थांबते आता ती मोळा मारताना संजना. तर आता तिथेच वार करणार असते रिक्षावाली बंदुकीने बघा प्रेक्षक नुपूरवरती. तर आता खूप इंटरेस्टिंग आहे रिकॅप. तर प्रेक्षक आजचा एपिसोड इथे संपतो. रिकॅप सुद्धा आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा.